आणि अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामी न्याय तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन या धर्म मंडपामध्ये बसलेल्या माझ्या सर्व भावी भक्तांना विनम्र नम्र विनंती करतो की मलाही 5 मिनिटाचा वेळ आपण द्यायचा आहे. का हो वाणे दादा, मागून वाटा, मागून सुरुवात करा, मागून. हा सर्वप्रथम मी ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने असं म्हणेल कि हरिभक्त परायण सुरेश महाराज जी की कथा में लोग बिन बुलाए आते हैं. हरिभक्त परायण सुरेश महाराज जी के कार्यक्रम में लोग बिन बुलाए आते हैं. हेलो, क्योंकि यहाँ स्वागत में फूल नहीं दिल बिछाए जाते हैं. या भव्य दिव्य आणि सुंदरशा अशा भागवत कथेच्या निमित्ताने उपस्थित धर्म मंडपातील सर्व माझ्या भक्तांनी भाविक जणांना ही कथा ऐकल्याच्या नंतर या कथेच्या माध्यमातून जीवनाला आधार आणि जीवन जगावं कसं हे शिकायला मिळालं आणि त्याचं महत्व सांगत असताना असं म्हटलेलं आहे, या भगवंताच्या बद्दल असं म्हटलेलं आहे कि वो मुश्किलों को भी मुश्किल में डाल देता है, जो डूबता हुआ सूरज निकाल देता है. ये मेरे गुरु ने बताया था मुझको बचपन से कि भागवत कथा सुनना मुसीबत को टाल देता है. भागवत कथा ऐकल्याच्या नंतर हस्तिनापुराच्या दरबारामध्ये पितामह भीष्म जेव्हा राज दरबारामध्ये बोलायला उभे राहायचे तेव्हा संपूर्ण राज दरबार हा निर्गंभीर त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुरतेने राहायचा. तद्वतच सुरेश महाराजांच्या अमृतवाणीतून आपण 7 दिवसाची भागवत कथा ऐकली. या धर्म मंडपामध्ये अतिशय सुंदर असं वातावरण निर्माण झालं आणि म्हणून या कन्नडच्या वतीने त्याचबरोबर समस्त महिला भगिनींच्या वतीने मी त्यांच्या रात्री खूप खूप धन्यवाद व्यक्त केलं. कारण या कॉलनीतल्या सर्व माता भगिनी आणि माझे बांधव हे 7 दिवस का असेना, अर्थात ते पुढेही 1 वर्षापर्यंत आणि 2 वर्ष असे जिंदगीभर ते एकत्रच राहणार आहे, परंतु या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये एकमेकांच्या भावभावना, आपापसामध्ये असलेलं प्रेम, आपापसामध्ये होणाऱ्या वार्ता, आपापसामध्ये होणाऱ्या संवादाच्या गोष्टी शिकायला त्यांना मिळाल्या आणि एकत्र आले. या कॉलनीचेच नव्हे तर अगदी या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील कन्नडवासी देखील या ठिकाणी आले आणि त्यांच्याचे आमचा ऋणानुबंध निर्माण झाला. ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी. महाराजजी, तुमच्या अमृतवाणीतून, तुमच्या धीर गंभीर अशा आवाजातून खूप काही शिकायला भेटलं. म्हणून उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए, हम भी मुसाफिर तुम भी मुसाफिर, न जाने किस गली में फिर से मुलाकात हो जाए. तुमची आणि आमची मुलाकात तर व्हायलाच पाहिजे, कारण तुमच्या संगतीमुळेच आमच्या जीवनाला आकार मिळत असतो आणि खूप काही शिकायला मिळत असतं. या काल मी बोलत असताना काही गोष्टी माझ्याकडून राहिल्यात, विसरल्यात. कारण काही गोष्टी आपल्याला दिसतात परंतु काही गोष्टी आपल्याला दिसत नाही. म्हणून मिलेंगी परिंदों को मंजिल, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं, रहते हैं कुछ लोग खामोश अक्षर जिंदगी में, समाज में जिनका हुनर बोलते हैं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही बांधवांनी असं काही काम केलेलं आहे की त्यांचं काम आपल्याला दिसलं नाही, परंतु त्यांचा नामोल्लेख करणे या धर्म मंडपामधून मी माझे कर्तव्य समजतो. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्या भगिनी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत चहा नाश्ता जेवणाची सोय ज्या भगिनींनी केली त्या भगिनीसाठी सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर ज्यांच्या कंठामध्ये सरस्वतीचा वास आहे, ज्यांचा गोड असा सुरेख असा आवाज आहे, असे गायनाचार्य महाराजांचाही उल्लेख मी काल काढला, त्यांच्याही बद्दल आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर मृदुंगाचार्य आणि हार्मोनियम वादक यांच्याही बोटामध्ये काय कला आहे देव जाणे काळ्या आणि या पांढऱ्या पट्टीमध्ये संगीत ते निर्माण करतात, त्यांच्यासाठी टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. त्यांचाही मी काल उल्लेख माझ्याकडून राहून गेला होता, म्हणून आपण त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलं. धन्यवाद. आणि शेवटी या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये एकच वाक्य म्हणेन
की माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोहणं नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, गरुडानंतर भरारी नाही, आणि आजच्या या कथेच्या कार्यक्रमाच्या नंतर कुठला कार्यक्रमच नाही. धन्यवाद महाराजजी. असाच लोभ आमच्यावर असू द्यावा ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती. एक 3 सूचना या व्यासपीठावरून तुमच्यासाठी मांडू इच्छितोय की जे या माता भगिनींनी मला दिलेल्या आहेत. कारण माता भगिनींचं मी त्यांच्यामुळे हा संपूर्ण भव्य दिव्य कार्यक्रम घडून आला. त्यांच्याबद्दल मी काल बोललो. कारण त्यांना आपण म्हटलेलंच आहे की त्या पूर्ण शक्ती आहे, आदिशक्ती आहे त्या, आणि त्या शक्तीला मी नमन करतो. त्यांच्या हातून भगवंत पुढच्याही वर्षी अशी सेवा घडू देऊ. मी त्यांना खूप खूप अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांनी जे स्किल, जे कौशल्य दाखवलंय आणि त्यांच्या माध्यमातून एवढं जे समाजाला जोडण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे, त्यांना तर माझा सदैव नमनच राहील. त्याचबरोबर आजचे जे अन्नदाते त्या संदर्भामध्ये मी काही सूचना मांडू इच्छितोय. आणि उद्याच्या अन्नदात्याबद्दलही, कारण पंछी के पानी पीने से नदियों का पानी खत्म नहीं होता है, उसी प्रकार दान देने से अपने पास जो धन रहता है वो खत्म नहीं होता. तर आजचे दान देणारे कद उच्छा तो कर लिया, ऊंचे रखो विचार, दान धर्म जो ना किया तो जीवन है बेकार. या उद्याच्या महाप्रसादासाठी या तालुक्याच्या प्रथम नागरिक आदरणीय नगर अध्यक्ष महोदया सौभाग्यवती कांक्षिणी स्वातीबाई कोले, त्याचबरोबर नगरसेविका सौभाग्यवती विद्याताई काशीनंद यांच्याकडून आपल्याला उद्याच्या महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर आजचे जे प्रसादाचे अन्नदाते आहेत ते म्हणजे परदेशी सर, अंबादास सर आणि शिरसाट सर, या सर्व दानवीरांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर ज्या बांधवांना या कार्यक्रमासाठी दान दक्षिणा द्यायची असेल तर कृपया त्यांनी फक्त महिला भगिनींजवळच दान दक्षिणा त्याची नोंदणी करावी. इतरत्र कुठेही दान दक्षिणा देऊ नये ही नम्र विनंती. त्याचबरोबर सर ऐका, पुढच्या वर्षाकरता मनीषा गणेश बोंडारे यांच्याकडून 3100 रुपये आलेले आहेत. आणि श्री बालाजी तोडकर यांच्या तोडकर, बरोबर आहे ना, यांच्याकडून 3100 रुपये आलेले आहेत. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि महत्वाची सूचना अशी आहे, काल आणि आज ज्या ज्या लोकांनी देणगी जाहीर केलेले आहे, आमचे आमले सर या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनी कृपया जाताना त्यांचा नंबर आणि देणगी लिहून जायची. कारण पुढच्या वर्षी वर्गणी लवकर गोळा करण्यासाठी त्रास होणार नाही. त्याच्यामुळे काल जाहीर केलेले लोक आणि आज जाहीर केलेले लोक त्यांनी आमले सरांजवळ नंबर द्या अशी मी विनंती करतो. बोला सर. माझ्या सूचना समाप्त झाल्या, परंतु मी सर्व बांधवांना नम्र विनंती करेल की कृपया उद्या आपला काल्याचा कीर्तनी होईल आणि त्याच्यासाठी मनुष्यबळाची खूप आपल्याला आवश्यकता भासणार आहे. त्याच्यासाठी कृपया आपण 8 वाजता या धर्म मंडपामध्ये हजर व्हायचं आहे. आपल्याला महाप्रसाद बनवण्यासाठी ज्याही काही गोष्टीची आवश्यकता भासेल त्याच्याही संदर्भामध्ये आपलं योगदान द्यायचं आहे. सर 9 वाजता कीर्तन चालू सगळं. आणि सकाळी हरिभक्तपरायण सुरेशजी महाराज भागवताचार्य यांचा 9 वाजेपासून काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होईल. आपण आपल्या सोबत आपल्या सहपत्नीक, त्याला आपण सहकुटुंब म्हणतो, त्याचबरोबर आपल्या मित्र परिवारांनाही घेऊन यायचं आहे. साधारणतः 9 ते 12 कीर्तन, 9 ते 11 आपला कीर्तन राहील. आणि त्यानंतर आपण महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत. मला तुम्ही 5 मिनिटासाठी सहन केलात त्याबद्दल पुनश्च आपला धन्यवाद. जय हरी, जय श्री कृष्ण.